नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. मंडळी, माझ्याकडून तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं जे टॉपिक आहे ते आहे की ऊसतोडीच्या टोळ्या नेमक्या कधी जाणार आहेत आणि ह्याचमध्ये आपण ऊसाला नेमका यावर्षी दर किती भेटणार आहे, परत ऊसतोड कामगारांचा तोडणीचा दर काय असणार आहे, या सर्व गोष्टीवर आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, 1 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रातील कारखान्याचे बॉयलर हे पेटणार आहेत आणि जवळपास 30 तारखेपासून टोळ्या भरायला सुरुवात होणार आहे सर्वत्र महाराष्ट्रातली. म्हणजे कर्नाटकमधले कारखाने चालू झालेत, जवळपास त्यांना 10 ते 15 दिवस झालेत चालू होऊन, आणि आपल्या महाराष्ट्रातून बऱ्याच टोळ्या कर्नाटकमध्ये गेलेल्या आहेत. तिकडं हुदली, बेळगाव म्हणजे गोकाक या भागामध्ये आपले ऊसतोड कामगार हे ऊसतोडणीसाठी गेलेले आहेत. तिकडे त्यांच्या जवळपास 2-3 ट्रिपा, काही जणांचा 100-150 टनसुद्धा तिकडं ऊस म्हणजे कारखान्याला गेलेला आहे. तर आपले कारखाने यावर्षी, कारण जास्त पाऊस काळ झाल्यामुळं आणि पावसानं खूप जास्त नुकसान केलं आहे. सगळ्यात जास्त सांगायचं झालं तर सोलापूर जिल्ह्यात माढा, मोहोळ हे जे म्हणजे काही तालुके आहेत तिथं खूप जास्त पाऊस झाला आणि ऊसं पडलेत, परत काही ऊसं पाण्यासुद्धा वाहून गेलेत. त्याच्यामुळं यावर्षी कारखाने थोडे म्हणजे लेट चालू करायचा निर्णय घेतला होता शासनानं. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा म्हणजे काही कारखाने चालू झालेत, म्हणजे शासनाच्या परवानगीशिवाय. त्यांच्यावर सध्या काही शासनानं म्हणजे ऑब्जेक्शन वगैरे काही घेतलेलं नाही. काही ठिकाणी कारखाने हे चालू झालेले आहेत. तुम्हाला सांगतो, टोळ्या भरायला म्हणजे सुरुवात आता इथून पुढं होतच राहते. 30 तारखेपर्यंत सगळे ऊसतोड कामगार हे कारखान्याकडे तुम्हाला जाताना दिसतील. आमच्या इकडं सुद्धा म्हणजे बीड जिल्ह्यातील जे टोळे आहेत त्यासुद्धा आता काही रस्त्यानं आहेत, काही 25-26 म्हणजे 30 तारखेपर्यंत सगळे ऊसतोड कामगार हे ऊसतोडणीसाठी तुम्हाला रस्त्यानं जायलेले दिसणार आहेत. मित्रांनो, यावर्षी मी तुम्हाला सांगितलं आहे, यावर्षीसुद्धा कारखाने म्हणजे 5 महिने चालू शकतात, 5 किंवा 6 महिने तर काय चालत नाहीत. कारण महाराष्ट्रामध्ये जितकं जास्त ऊसाचं क्षेत्र आहे त्याच्यापेक्षा दुप्पट कारखाने झालेत आणि जास्त टोळ्यासुद्धा झालेत. त्याच्यामुळं कारखाने म्हणजे पूर्वीसारखे काही चालत नाहीत. तर जास्तीत जास्त 4 ते 5 महिने म्हणजे 120 ते 150 दिवसाचा कालावधी हा अंदाज कारखान्यांनी वर्तवण्यात आलेला आहे कारखान्याकडून. तरी पण यावर्षी किती दिवस चालतात काय नाही हे आता चालण्यावरच डिपेंड आहे. मित्रांनो, तुम्हाला सांगतो, आता म्हणजे जे ऊसतोड कामगार आहेत त्यांची सध्या धावपळ चालू आहे. म्हणजे कारखान्याचा बाजार भरणं, पेट्या वगैरे, काय आपलं गावाला लेकरांची ते सोय लावणं, म्हणजे कोणाच्या शेतातलं थोडंफार शेत असलं तर शेतातलं म्हणजे पिकाचं व्यवस्थित नियोजन लावून, म्हणजे शेतामध्ये सोयाबीनचे खळे वगैरे ते आता आमच्या इकडं करून गेलेत. म्हणजे जे ऊसाला जातात ते आता सगळे शेतातलं म्हणजे कामाचं नियोजन व्यवस्थित लावून, पुन्हा लेकरांच्या शाळेचं नियोजन लावून, घरी आई वडिलांपाशी लेकरं ठेवून त्यांच्या शाळेचं व्यवस्थित नियोजन, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आता एकंदरीत आमच्या इकडे चालू आहेत ऊसतोड कामगारांच्या बाबतीत. आता एकदा गाभाळं बांधून गेले की परत 3-4 महिने तर काही येत नाहीत. त्याच्यामुळं व्यवस्थित नियोजन लावून ते आता ऊसतोडणीसाठी निघून जातात. मित्रांनो, हे होतं ऊसतोड कामगारांची थोडक्यात माहिती. आता तुम्हाला सांगतो यावर्षीचा ऊसाचा दर नेमका किती आहे. मित्रांनो, म्हणजे काही साखर कारखान्यांनी ऊसाचा दर यावर्षी 3150 रुपये म्हणजे ठरवण्यात आलेला आहे. काही साखर कारखान्यांचा म्हणजे प्रत्येक कारखान्याला हा दर लागू नाही. शेतकरी संघटनेनं ऊसाला 3750 रुपये भाव द्यावा अशी मागणी केलेली आहे. आता हे वाद अजून चालूच आहे. शेतकरी संघटनेनं सांगितलं की तुम्ही एवढा भाव दिला तरच आम्ही ऊस कारखान्याला देऊ, अन्यथा ऊसाला हातही लावू देणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे. हे मी थोडक्यात तुम्हाला जी मला माहिती मी वाचली होती ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न म्हणजे करतो आहे. म्हणजे आमच्या इकडं लातूर भागामध्ये जे काही कारखाने आहेत, उदाहरणार्थ विकास, रेना, परत मांजरा, हे कारखाने सर्व कारखान्यांपेक्षा थोडा म्हणजे वाढीव भाव देतात. कारण तिथले लोक पण त्याच कारखान्याला ऊस देतात. हा म्हणजे एक
मला जेवढा म्हणजे माहिती होती तेवढी मी तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, चालतंय, अजून काही तुम्हाला माहिती म्हणजे पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा. त्यावर मी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय नाही कमेंट करून नक्की कळवा. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.